हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्याचं मनापासून स्वागत करते आणि आज नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल तर हा व्हिडिओ आहे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी तसेच आजपासून आपल्याला काही नियम पाळायचे असतात। ते नियम आपल्याला कसे पाळायचे आहेत, काय करायचे आहे, गुरुवारी आपल्याला काय करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर स्किप न करता आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचा आहे। आता बघा, वर्षातून एकदाच येणारा हा मार्गशीर्ष महिना आहे आणि या महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केले जाणारे व्रत वैकल्याला फार महत्त्व असते। हा महिना व्रत वैकल्यासाठी खास असतो आणि कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धीकारक ठरतात। मार्गशीर्ष गुरुवार ह्या महिन्यातील पौर्णिमा जसंच की गुरुवार, दत्त जयंती या व्रत आणि सण उत्साहाने हा महिना आनंद आपल्या चेहऱ्यावर आणत असतो। आपल्याला खूप असं उत्साहाने आपले सगळे सण व्रत आपण साजरे करत असतो। हा महिना खूप छान असं की एक प्रकारची दिवाळी साजरी आपण करत असतो, त्याच प्रकारे आपल्याला हा महिना दिवाळी सारखाच आपल्याला साजरा करायचा असतो। कारण की या महिन्यामध्ये लक्ष्मीचं, विष्णू भगवानाचं म्हणजे श्रीकृष्णाचं आपल्याला पूजा करायची असते या महिन्यामध्ये। तर आपल्याला हे पूजा व्रत वैकल्य करत असताना आपल्याला थोडेफार असे साधे सोपे सरळ उपाय आपल्याला करायचे असतात। काही नियम आपल्याला पाळायचे असतात। नियम खूप साधे सोपे आहेत, तुम्हाला सहजरित्या तुम्हाला करता येईल असेच नियम आहेत। आता पहा, मार्गशीर्ष महिना हा यावर्षी आपला 21 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झालेला आहे। तर 20 डिसेंबर 2025 शनिवार या दिवशी समाप्ती होणार आहे आपल्या या शुभ महिन्याची। तर गुरुवारी आपला 27 नोव्हेंबरला आपला एक पहिला गुरुवार येणार आहे, म्हणजेच उद्याचा गुरुवार आपला पहिला राहणार आहे। तसंच दुसरा गुरुवार हा 4 डिसेंबरला येणार आहे, त्या दिवशी आहे दत्त जयंती, जसं की आपल्या सर्वांचा आवडीचा दिवस आहे। आणि तिसरा गुरुवार येणार आहे 11 डिसेंबरला आणि चौथा गुरुवार येणार आहे 18 डिसेंबरला। अशा पद्धतीने आपले सर्व गुरुवार या ठिकाणी संपणार आहेत आणि 20 डिसेंबरला आपल्या या महिन्याची सांगता या ठिकाणी होणार आहे। तर हा आपला पावन महिना काही नियमाचं पालन करून आपल्याला कसा घालवायचा आहे ते आपण या ठिकाणी आता पाहूया। आता सर्वांनाच प्रश्न पडतो, पूजा करत असताना माझं काही चुकलं तर, माझं कुठं नियम मी हे काही लागू नाही झाले, मला करता नाही आले, कुठं खंड पडला, कुठं पूजामध्ये काही विघ्न आले काय, सगळ्यांनाच असं वाटते की मला आता हा देव माझ्यावर कोपणार आणि मला शिक्षा करणार। तर असं काही नसते या ठिकाणी, कारण की देव हा भक्तीचाच भुकेला असतो, म्हणून देवाला फक्त भक्तिप्रिय असते। तुम्ही जे काही देता ते करता, देवांना तुम्ही एखादे वस्त्र घालता, दागिने घालता, त्याचा तो भुकेला नसतो, कारण आपल्यापेक्षाही जास्तीत जास्त श्रीमंत तो असतो। आपण त्याच्या पुढे काहीच नाही, फक्त आपण करायचे असते ती म्हणजे सेवा करून आपण या देवतांना खुश करायचं असतं, त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असते। मनातली तुमची जे काही भीती वगैरे आहे ती तुम्हाला अगोदर घालून टाकायची आहे, कारण की चुका हे माणसांपासूनच होत असतात, म्हणून आपल्याला घाबरायचं बिलकुल नाही। तुम्ही 4ही गुरुवाराचं तुम्ही पालन करत असताना, जेव्हा तुम्ही हे गुरुवारचं व्रत करत असताना तुमच्याकडून काही चूक झाली, भूल झाली तर तुम्ही घाबरायचं या ठिकाणी बिलकुल नाही। आपलं मन निर्मळ आपलं ठेवायचं आहे आणि छान असं सकारात्मकतेने आपल्याला ही पूजा हा गुरुवार आपल्याला करायचा आहे। तर सर्वप्रथम आपण आपल्या घरातली गुरुवारी फरशी पुसून घ्यायची आहे। जेव्हा मॉर्निंगला तुम्ही उठतात, जसं की तुम्ही उंबरठ्याला थोडंसं इकडल्या साईडला, राईट साईडला, लेफ्ट साईडला तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला फरशी पुसून घ्यायची असते। घरामध्ये स्वच्छता आधी महत्त्वाची असते, कारण लक्ष्मी मातेला ही स्वच्छता अतिप्रिय असते, कारण ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्याच घरामध्ये माता लक्ष्मी येत असते असं मानलं जातं। तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे। तर फरशी पुसत असताना थोडंसं गंगाजल त्याच्यामध्ये शिंपडून आपल्याला ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे, जिथं आपण पूजा करणार आहात ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहेत। आणि आपल्याला आंघोळीच्या पाण्यात पण एक चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे, गंगाजल टाकायचे आहे, कारण की या दिवशी गंगाजलानेच आपल्याला आंघोळ करायची असते। कारण गंगास्थान आपल्याला करणं शक्य नसते, कारण गंगाला जाणं किंवा एखादी तीर्थक्षेत्रामध्ये जाणं, स्नान करणं आपल्याला शक्य जर नसेल तर आपल्याला गंगाजल एखाद्या मार्केटमधून, एखाद्या दुकानामधून आपल्याला थोडेसे गंगाजलची बॉटल आणायची आहे। आपल्याला पाण्यामध्ये रोज मार्गशीर्ष महिना आपल्याला 2-2 थेंब असं गंगाजल टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे, कारण की याच्याने आपलं मन व शरीर आत्मा शुद्ध होत असते। आपला जो दिवस आहे हा आपला दिवस छान असा सकारात्मक दिवस आपला जातो। आता पहा, सर्वांनाच पडणारा प्रश्न, गुरुवारी केस धुवायचेत का? तर आपल्याला गुरुवारी केस धुवायचे नाहीत, नखं काढायचे नाहीत, केस कापायचे नाहीत, कारण की जो असा गुरुवारी आपण केस धुतल्याने गुरु जे आपल्या कुंडलीतला असतो तो नाराज होत असतो आणि आपल्या प्रभाव आपला खूप त्या दिवशी आपल्यावर वाईट परिणाम असा पडत असतो। आपल्याला जर केस धुवायचे असतील तर तुम्ही आदल्या दिवशी आपल्याला केस धुवायचे, कारण की कोणतेही तुम्ही गुरुवारच म्हणू नका, कोणतेही तुम्ही व्रत वैकल्य, पूजा पाठ जेव्हा तुम्ही उपवास वगैरे करता त्या दिवशी आपल्याला बिलकुलही केस वगैरे धुवायचे नाहीत, कारण आपण लक्ष्मी मातेची पूजा कशासाठी करत असतो? आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, धनधान्याची बरकत आपल्या घरात असावी म्हणून। कारण त्या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरातला झाडूचा अपमान करणे, म्हणजे जसं की तुम्ही बार झाडू लावणे, फरशी पुसणे, घरातला केर कचरा काढणे,
हे तर तुम्हाला फक्त सकाळी मॉर्निंगला करून घ्यायचं आहे आणि संध्याकाळी दिवस मावळण्याच्या अगोदर आपल्याला थोडीफार साफसफाई करून घ्यायची आहे. तुम्हाला डीप क्लिनिंग करायची नाही, म्हणजेच की घरातली जसं की तुम्ही एक्स्ट्रा कामे साफसफाईची करायची नाही. आपला जे रेग्युलर आहे तेच आपल्याला साफसफाईची या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर आपल्याला सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचे आहे, त्यांना सूर्याला पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यांना जसा जमेल तसा यथाशक्ती आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. ओम सूर्य देवताय नमः असा जरी म्हणला तरी या ठिकाणी चालणार आहे. आपल्या जीवनातला दिवस जो आहे आजचा आपला गुरुवारचा तो आपला चांगला जात असतो सूर्याचे आपल्याला आशीर्वाद घेतल्याने. आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला घराचा आपला मुख्य दरवाजा छान असा स्वच्छ ठेवायचा आहे. त्याच्यावर थोडंसं हळदीचं लेपन करायचं आहे. जर हळदीचं लेपन करणं शक्य नसेल तर स्वास्तिक हळदी कुंकवाने आपल्याला काढून घ्यायचं आहे. मुख्य दरवाजावर आपल्याला एक स्वास्तिक शुभचिन्ह आपल्याला काढून घ्यायचं आहे. तोरण जर तुम्हाला लावणं शक्य असेल तर तुम्ही आंब्याच्या पानं आणायचं आहे, त्याचं तुम्हाला तोरण करून लावायचं आहे. आणि राईट साईडला थोडंसं पाण्याने भरलेला एक तांब्या ठेवायचा आहे जर शक्य असेल तर. आणि दुसऱ्या साईडला आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, एक दिवा लावायचा आहे. जर तुम्हाला हळदीचं लेपन करणे शक्य नसेल तर तुम्ही थोडंसं स्वास्तिक आपल्याला हळदी कुंकवाने त्या ठिकाणी काढून आपला उंबरठा स्वच्छ आणि सुंदर असा सुरेख आपल्याला करून घ्यायचा आहे. कारण जिथं आपलं मेन डोर चांगलं म्हणतात ना, घराची कळा अंगण सांगते, त्याच प्रकारे आपला जर मुख्य दरवाजा स्वच्छ असला तर माता लक्ष्मीला प्रवेश करण्यासाठी सरळ आणि सोपं होणार आहे. कारण ती माता लक्ष्मी उंबरठा पाहूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. जर आपलं अंगण आपला उंबरठा स्वच्छ नसेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अजिबात येणार नाही. जेव्हा आपला मुख्य दरवाजा स्वच्छ असेल तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. त्यांचा अपमान करायचा नाही. घरातली स्त्री ही लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तिचा अपमान जर झाला तर घराची कधीही प्रगती होत नाही. घरात भांडणे करायचे नाहीत, आपल्याला किटकिट असं वादावाद आपल्याला अजिबात करायचे नाही, कारण त्याचा परिणाम हे आपल्या आर्थिक विकासावर होत असतो. म्हणून आपल्याला त्या दिवशी आपल्याला भांडणं वगैरे करायची नाही. ज्या दिवशी आपले हे पूजा वगैरे आहे तर शक्य असेल तर तुम्ही सर्व हा महिना छान असा आनंदात आपल्याला घालवायचा आहे. आणि आपल्या तुळशीची पूजा सकाळ संध्याकाळ रोज करायचा आहे. तुपाचा दिवा जर शक्य असेल तर मी सांगते तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. जर नसेल तर जे तुमच्या घरामध्ये तेल अवेलेबल आहे त्याच तेलाचा तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे. आता बघा, उपवास तुम्ही सर्वच महिला करत असता, पुरुष पण करत असतात. ज्यांना ही पूजा वगैरे त्यांना करायची आहे जोडी पण तुम्ही उपवास करू शकता. पण जर आता खास करून तर स्त्रियाच हा उपवास करतात. तर उपवास करताना आपल्याला चूक करायची नाही, कारण सर्व महिला 100% मधल्या काही 99% महिला ज्या आहेत त्यांनी ही चूक करत असतात. तर आपल्याला ही चूक करायची नाही, कारण उपवासामध्ये आपल्याला तिखट आणि मीठ आपल्याला बिलकुल हे वापरायचा नाही आहे. आपल्याला फक्त गोड पदार्थ, म्हणजे की तुम्ही जर तुमच्या तिकडे शहरामध्ये गावामध्ये जर शाबू खात असतील तर तुम्ही गोड शाबू बनवून खाऊ शकता. तुमच्याकडे जर फळे खाऊन उपवास करत असतील तर तुम्ही फळे खाऊन उपवास करू शकता. जसा जमेल तसे तुमच्या भागामध्ये जी पद्धत आहे, जी रीत आहे, तीच पद्धत तुम्ही वापरून या ठिकाणी तुम्ही उपवास करू शकता. तुम्हाला फक्त की एवढंच सांगते की तुम्ही याचे तिखट आणि मीठ आपल्याला तुमच्या भागामध्ये खात असतील तर तुम्ही खाऊ शकता, पण आवर्जून आपल्याला हे तिखट मीठ आपल्याला वापरायचंच नाही आहे, बिलकुल आपल्याला वापरायचं नाही आहे. आणि जेवण करत असताना एक टाईम जेव्हा आपण उपवास सोडत असतो त्या टायमाला आपल्याला तिखट मीठ एक टाईम आपल्याला फक्त खायचं आहे. आणि नैवेद्य आपल्याला दाखवत असताना फक्त सात्विक अन्न नैवेद्यामध्ये असलं पाहिजे. त्याच्यामध्ये पण आपल्याला कांदा लसूण, आपल्याला तामसिक आहार जे असतात आपण त्याला लसूण कांदामध्ये तामसिक असतात, म्हणून ते आपल्याला बिलकुल वरण भात करता, तुम्ही भाज्या करता, कोणते काही पदार्थ जेव्हा बनवतात तेव्हा आपल्याला कांदा आणि लसूणाचा वापर आपल्याला बिलकुल या ठिकाणी करायचा नाही. आणि जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवता तेव्हा तुम्हाला खीर आवर्जून करायची आहे. जशी जमेल तशी कोणतीही तुम्ही खीर या ठिकाणी करू शकता. तुम्ही मखाण्याची करू शकता, तुम्ही शेवळ्याची करू शकता, तुम्ही एखाद्या रव्याची करू शकता, तांदळाची करू शकता. यथाशक्ती जसं तुमच्या घरी जे काही अवेलेबल आहे त्याची तुम्ही खीर या ठिकाणी करू शकता. तुमच्या घरामध्ये काहीच नाही आहे तर तुम्ही थोडेसे तांदूळ तुम्ही शिजवून त्याच्यामध्ये थोडेसे साखर टाकून थोडंसं दूध टाकून जरी ठेवलं तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. आता बघा, आपल्याला दर गुरुवारी आपल्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर आपल्याला कुंकुमार्चन करून घ्यायचे आहे पूजा झाल्याच्या नंतर. आणि पूजा कशी करायची आहे तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. तर मग आपल्याला कुंकुमार्चन करता असताना आपल्याला 16 वेळेस श्री सूक्तम पठण करत जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, किंवा 108 वेळा ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम देव्याय नमः असा साधा मंत्र म्हणत जरी तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी चालणार आहे. आणि आपल्याला विष्णूंची सेवा करायला अजिबात विसरायचं नाही, कारण ज्या घरामध्ये विष्णू भगवानांची सेवा होत असते त्याच घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत असते. कारण लक्ष्मी माता ही चंचल लक्ष्मी माता आहे, कारण ती जशी वेगाने आपल्या घरामध्ये येते तशीच वेगाने तीच जात असते. म्हणून त्या लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये जर स्थिर ठेवायचं असेल तर आपल्याला विष्णू भगवानची या ठिकाणी सेवा करावी लागेल. जर तुम्हाला दर गुरुवारी जर शक्य असेल तर तुम्ही सत्यनारायण मांडू शकता, करू शकता पूजा, किंवा नसेल तर तुम्ही पौर्णिमा आपली आता मार्गशीर्ष महिन्यातली येणारच आहे त्या दिवशी तुम्ही सत्यनारायण घालू शकता. आणि आपलं रोज विष्णू भगवानची सेवा करत असताना आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं आपल्याला पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र हे 21 वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे. जर नसेल
नसेल तर तुम्ही 1-2 वेळेस म्हटलं तरी चालणार आहे, पण सेवा आपल्याला विष्णू भगवानाची आवर्जून करायची आहे, रोज पठण करायचं आहे. गुरुवारी तर शक्यतो आपल्याला पठण करावंच लागणार आहे. आता बघा, आता पूजा आपल्याला कधी मांडायची आहे, सकाळी मांडायची का सायंकाळी मांडायची, आता आपण हे पाहूया. तर आपल्याला सकाळी पण पूजा मांडलं तर चालणार आहे आणि सायंकाळी प्रदोषी काळी जेव्हा माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होत असते त्या टायमाला पण आपल्याला पूजा मांडणी केली तरी चालणार आहे. आता बघा, सकाळी जेव्हा आपण स्वामी सेवा करत असतो, आपली नित्यसेवा घरातली देवपूजा आपण करत असतो, त्या टायमाला जर आपण पूजा मांडणी केलो तर आपल्या दिवसभर आपल्या घरामध्ये छान असं प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये राहतं. म्हणून तुम्ही सकाळी पूजा मांडणी करा आणि संध्याकाळी प्रदोष काळी तुम्ही पोथी वाचन करा आणि नैवेद्य अर्पण करा. आता सकाळी पूजा मांडणी केल्याच्या नंतर आपला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आपल्याला साखरेचा किंवा एखाद्या दुधाचा गोड नैवेद्य आपल्याला देवीसमोर ठेवायचा आहे. धूपदीप आपल्याला लावून ठेवायचा आहे. दिवसभर असा देव आपल्याला 24 तास दिवा आपला अखंड राहिला पाहिजे याची आपल्याला काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि संध्याकाळी तुम्हाला पोथी वाचन करून आपल्याला खिरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि तोच नैवेद्य खिरेचा आपण जेव्हा उपवास सोडत असतो, आपल्या घरातली माणसं जेव्हा जेवण करत असतात तेव्हा त्यांना तो प्रसाद म्हणून आपल्याला द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने जरी केलं तरी चालणार आहे. किंवा तुम्हाला सकाळी घाई गडबडीमध्ये जर होत नसेल तर संध्याकाळी प्रदोषी काळी तुम्ही 5:30 पासून मांडणीला सुरुवात करा. 6-6:30 वाजेपर्यंत तुमची पोथी पण वाचणं झालं पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी सकाळी किंवा संध्याकाळी केलं तरी या ठिकाणी चालणार आहे. आता नारळ 4 गुरुवारी पण आपल्याला एकच नारळ वापरायचा आहे. तुम्ही लक्षात घ्या, ज्या गुरुवारी तुम्ही नारळ तुम्ही मंगल कलश म्हणजे तुम्ही देवीचं स्वरूप म्हणून तुम्ही जे नारळ आपण तिथं ठेवलेला असतो, कलश स्थापना आपण केलेली असते, ज्या नारळाला आपण देवीचं स्वरूप दिलेलं असतं, त्याला आपण मुखवटा लावला असतो, तर तो नारळ आपल्याला विसर्जन वगैरे करायचं नाही. 4ही गुरुवार, आता 4 गुरुवारच या वर्षी येणार आहेत म्हणून 4ही गुरुवार आपल्याला तोच नारळ आपल्याला ठेवायचा आहे. 4थ्या गुरुवारी आपल्याला विसर्जन करायचं आहे नारळ. जर एवढ्या गुरुवारामध्ये जर त्या नारळात तडा गेला, एखादी काही झालं म्हणजे मोड फुटणे वगैरे, आता मोड काय फुटत नाही कारण गुरुवारीच आपण 4 दिवसच लावत असतो, महिन्यातले 4 गुरुवार. तर काय दुसरं काय झालं तर आपला तो नारळ विसर्जन करून दुसरा नारळ आपल्याला नवीन फ्रेश नारळ आपल्याला ठेवायचा आहे. जर यातला तडा वगैरे गेला नाही, नारळ चांगला राहिलेला आहे, तर आपल्याला 4ही गुरुवारी तोच नारळ आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला तो नारळ विसर्जन करायचा आहे. किंवा तुम्ही फोडून एखादा प्रसाद वगैरे बनवू शकता, कारण नारळ विसर्जन दरवेळेस विसर्जन करणं तेवढंही आपल्याला होत नाही, म्हणून आपल्याला थोडंसं त्याला फोडून खाल्लं तरी चालणार आहे. अशा प्रकारे आपल्याला 4ही गुरुवार एकच नारळ वापरायचं आहे. आता पहा, गर्भवती स्त्रिया असतात त्यांना पण ही पूजा करावीशी वाटते, कारण गर्भसंस्कार पण आपल्या मुलावर होत असतात जेव्हा आपण व्रत वैकल्य पारायण वगैरे करत असतो. म्हणून त्या ताईंना पण असा उत्साह लागलेला असतो की आम्ही पण हे करू शकतो का, उपवास पकडू शकतो का. तर हो, तुम्ही ही सेवा करू शकता, पण तुम्हाला तुमच्या बाळाची आरोग्याची, बाळाच्या काळजी आपल्याला अगोदर घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही उपवास पकडतात तेव्हा तुम्हाला चक्कर येणे, दुसरा काही त्रास होणे, निशक्तीपणा येणे असं तुम्हाला होत असते, म्हणून तुम्ही उपवास अजिबात पकडायचा नाहीये. तुम्ही उपवास पकडू नका, कारण तुम्हाला मेडिसिन वगैरे चालू असतात. तुम्ही फक्त पोथी वाचन करा, पूजा मांडणी करा, देवीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर पण राहणार आहे. कारण देव हे आपल्या परिस्थितीला पण ओळखून असतो, म्हणून देवाला आपल्याला जास्त त्रासामध्ये टाकायचं नाही, कारण आपल्याला जेव्हा त्रास होतो तेव्हा देवाला पण तेवढाच त्रास होणार आहे. म्हणून आपण स्वतःची काळजी घेत आपण देवपूजा वर्तव्य केले तुम्ही गर्भवती स्त्रिया करू शकता. आणि दुसऱ्या जे स्त्री आहेत त्यांनी जसं मी सांगितलं आहे तसं तुम्हाला करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, बोलत काही समजलंच नाही. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्ही कमेंट करायला खूप विसरता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण तुम्ही विसरता, म्हणून तुम्हाला आठवण करून देते. आपली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. छानशी अशी आपल्याला कमेंट करायची आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय सगळ्यांना.